हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूट मोदक. गणपती बाप्पाला आवडणारे असे आहेत हे मोदक. त्यासाठी आपल्याला सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. जेवढे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते घेतलात तरी पण चालेल. इथे मी सगळ्या पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड असे मी घेतलेले आहेत. थोडे भाजून घ्यायचे आहेत, कच्चेच नाही घ्यायचे. थोडेसे मंद आचेवर भाजून घ्या तुम्ही, जरासा खरपूस कलर येईपर्यंत. मग ते थंड करायला ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर मी थोडं तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये काजू, बदाम ते पण असे भाजून घेतले आहेत. चांगला कलर येईपर्यंत भाजून घ्या. त्याच्यानंतर तेही थोडे थंड करायला ठेवा. तसेच आपण मिक्सरमध्ये ग्राइंड नाही करायचे, नाहीतर ते असे मऊ मऊ होऊन जातात. त्यामुळे थोडे थंड करायला ठेवा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हेल्दी असा ओट्स घेतलेले आहेत. ओट्स पण चांगले असतात, त्याच्यामुळे तेही भाजलेले आहेत. आणि हे काजू बदाम माझे थंड झाले, त्याच्यानंतर ते मी ग्राइंड करायला घेतले आहेत. अगदी बारीक पावडर नाही करायची, थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे. सगळं हे मी वेगवेगळं ग्राइंड केलेलं आहे. मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर घ्या. गरम गरम करू नका. आणि जवळजवळ एक 7-8 दिवस तरी चांगले टिकतात ते. तर हे अशा प्रकारे मी घेतलेले आहेत. बघा, काही काही दाणे त्याचे दिसत आहेत. त्याच्यानंतर ओट्स पण आपल्याला सेम त्याप्रमाणेच हे करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. आणि त्याच्यानंतर खजूर घेतलेले आहेत. हे तर तुम्ही खजूर डायरेक्ट हे केलात तरी चालेल, मिक्सरला वाटलात तरी, किंवा गरम करून घेतलात तरी चालेल. तुपावर थोडेसे परतवलेत आणि त्याच्यानंतर जी आपण पावडर केलेली आहे ती त्याच्यामध्ये मिक्स केली. हे इतके इझी आहेत की लहान मुलं पण करू शकतात. तर इथे आता सारांश करून दाखवत आहे तुम्हाला मोदक. तर बघा आता हे कसे करतो आहे. इझिली करता येतात. दोन्ही बाजूला थोडं आधी तूप लावून घ्या. त्याच्यानंतर आपण जे सारण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरायचं आहे आणि चांगलं घट्ट झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे ड्रायफ्रूट मोदक तयार होतात. ह्याच्या आधी मी काजूची मोदकाची रेसिपी शेअर केलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती तुम्ही बघू शकता. ते पण अगदी इझी आहेत. फक्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे मोदक होऊन जातात, पटकन होतात. ह्याचे तुम्ही असे चॉकलेटसारखे पण करू शकतात, लाडू पण वळू शकतात. काही केलात तरी ते सेमच असतात. तर नक्कीच रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.